धन्यवाद मित्रांनो. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची छोट्यापणीची गोष्ट सांगणार आहे. एकदा लोकमान्य टिळक परीक्षेत सगळे प्रश्न बरोबर लिहून टाकले. तेव्हा गुरुजींनी सगळ्यांना बक्षीस वाटायला सुरू केली. तेव्हा लोकमान्य टिळकांचा पहिला नंबर येऊन गुरुजींनी लोकमान्य टिळकांना पुढं बोलवलं. तेव्हा लोकमान्य टिळक रडायला लागले, कारण की त्यांनी एक प्रश्न त्यांच्या मित्रांना विचारून लिहिला, म्हणून हे हक्क माझ्यावर नाही. आणि त्या गुरुजी लोकमान्य टिळकांना जवळ घेतात. तेव्हा गुरुजी बोलतात की हा हक्क तुझ्यावरच, तुझाच आहे, कारण की तू हे सगळं खरं बोललास, म्हणून हे हक्क तुझ्यावरच. धन्यवाद मित्रांनो. नेहमीच ऐका गोष्ट गोला वाघ सिंहाची. नेहमीच ऐका गोष्ट सिंहासारख्या माणसाची. बाळ टिळक त्यांचे नाव, रत्नागिरी जन्मगाव. भरपूर मिशा ओठावर, लाल पगडी डोक्यावर. पायात बूट ऐकदा, कपाळी गंध छानदा. गीतेवर पुस्तक लिहिले, गोलांदा बाय हकलले. असे टिळक फार हुशार, त्यांना माझा नमस्कार. धन्यवाद मित्रांनो.